हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू शोनाज ब्युटी पार्लर. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत आहात की एवढ्या मिस झालेल्या एक्सटेन्शनचं मी काय करणार आहे. कस्टमरकडून हेअर एक्सटेन्शन रिटर्न आल्यानंतर त्याची अवस्था अशी झालेली असते. तर यावेळेला आपण काय करावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. आणि हे हेअर एक्सटेन्शन रियूज करण्यासाठी अशा कंडिशनमध्ये तर अजिबातच रियूज करता येत नाही. तर आज माझ्या कस्टमरची रिक्वायरमेंट होती की मला हेअर्समध्ये कर्ल्स नाही करायचे, हीट यूज नाही करायचे, पण मला मर्मेड हेअरस्टाईल पाहिजे. तर मी या एक्सटेन्शनचं मर्मेड बनवणार आहे. कसं तर ते पण बघूयात. या ठिकाणी मी हँगरमध्ये हे हेअर्सला क्रोकोडाईल क्लिपच्या हेल्पने होल्ड करून ठेवलं आहे, ज्यामुळे ते प्रॉपर होल्डसुद्धा राहिले आहेत आणि मला कोणाची हेल्प घ्यायची पण गरज नाही लागली. आणि त्यानंतर मी असे 2 पार्टमध्ये डिवाईड करून त्याला रबरने पोनी बनवते आणि त्या पोनीला उलटं साईडने फिक्स करून त्याला तुम्ही बघू शकता, ते एक प्रकारे ट्विस्ट क्रिएट होतं आणि ज्यामुळे आपल्याला ते थोडीशी स्प्रेडेड अशी पोनी दिसून येते. तर असं मी पूर्ण पार्टिशनमध्ये म्हणजे पूर्ण एक्सटेन्शनवरती मी हे केलं, ज्यामुळे मला एक प्रॉपर मर्मेडचा शेप क्रिएट होईल आणि कस्टमरची रिक्वायरमेंटसुद्धा फुलफिल होईल. या ठिकाणी मी कस्टमरकडे गेली होती बेबी शॉवरच्या मेकअप लूकसाठी आणि मर्मेड हेअरस्टाईल करण्यासाठी ऑब्व्हियसली अर्धा पाऊण तास जातो. कस्टमर तेवढे कम्फर्टेबल नसतात बसण्यासाठी, ज्यावेळेला त्यांच्या पोटामध्ये बेबी असतं, जेव्हा ते प्रेग्नंट असतात. तर मग त्यावेळेला आपण काय करायचं, तर अशा सगळ्या क्रिएटिव्हिटी आपल्याला करायच्या असतात. तर ह्या सगळ्याची तयारी आपण आधी करून घ्यायचं. तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती सुंदर असं माझं हे मर्मेड हेअरस्टाईलचं जे क्रिएशन आहे ते रेडी झालेलं आहे. आता मी इथे काय केलं आहे, कस्टमरचे हेअर्स विरळ पण होते, त्यांना हेअरफॉल पण होता, त्यामुळे बॅक कोमिंग नको, स्प्रे नको, काहीच नको. आणि मर्मेड पण पाहिजे, तर आपण कस्टमरला नाही तर नाही बोलू शकत ना. त्यामुळे इयर टू इयर पार्टिशन त्यांचं सेपरेट काढून घेतलं आणि क्राऊन एरियाच्या इथे मी हे मर्मेडचं जे एक्सटेन्शन होतं ते फिक्स करून घेतलं. त्यामध्ये पण जास्त मी क्लिप्स नाही यूज केले, फक्त त्यांचं टिकटॅक क्लिप आणि 2 बॉब पिन फक्त सेट केले आहेत. त्यानंतर जे नॅचरल हेअर्स होते तुम्ही बघू शकता, बघा किती पातळ वेणी येत आहे. तर या बेसवरती मी हे रिअल हेअर्सचं खालच्या साईडने एक वेणी घालून घेतली, ज्यामुळे हेअर एक्सटेन्शनच्या खालच्या बाजूने नॅचरल हेअर्स आपले बाहेर पडणार नाहीत आणि ते व्यवस्थित सेटसुद्धा होतील. तशी पूर्ण वेणी घालून घेतल्याच्यानंतर त्याला मी रबर लावून घेतलं आहे, ज्यामुळे हे प्रॉपर सेट होऊन जातील. आणि आता हे एक्सटेन्शनचे जे हेअर्स होते त्याने मी वेणीला कवर अप केलं आहे. नंतर फ्रंटचे जे हेअर्स होते त्याने आपल्याला एक्सटेन्शनचा जो वरचा पोर्शन आहे, जिथे क्लिप्स वगैरे लावलेले असतात, तो पूर्ण कवर करून घ्यायचा आहे, जसं मी या व्हिडिओमध्ये केलं आहे. आणि जे इयर टू इयर पार्टिशन आपण सेपरेट सोडलं होतं, त्याला फ्रंट व्हेरिएशन तुम्हाला कस्टमरच्या फेसच्या अकॉर्डिंग किंवा कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार द्यायचं आहे. आता जे फ्रंटचे हेअर्स मागच्या बाजूला आले आहेत, त्याला मी एक वेणी घालून घेतली आहे आणि त्याचा मी एक छोटासा रोज बनवून घेतला आहे, जसं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत आहात. आणि पूर्णपणे एक्सटेन्शनचे जे क्लिप्स वगैरे होते हे आपण ह्या हेअर्समध्ये हाईड करून घेतलेले आहेत. त्यानंतर जिप्सी आणि स्मॉल स्मॉल फ्लावर्सने मी मस्तपैकी ही हेअरस्टाईल डेकोरेट केली आहे. तर गाईज, तुम्हाला ही व्हिडिओ आणि ही हेअरस्टाईल आणि हा जुगाड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करा आमच्या पेजला शोनाज ब्युटी पार्लर. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.